रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची सुरुवात। धरण 65% भरले। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे। काल रात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राधानगरी तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला होता। मात्र 11 जुलैनंतर सलग 6 ते 7 दिवस पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले होते। पावसाच्या खंडामुळे भात लागवड केलेल्या शेतांमध्ये भेगा पडू लागल्या होत्या। पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता। दुबार पेरणीचे संकटही निर्माण होण्याची शक्यता होती। मात्र काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या शेतजमिनींना नवसंजीवनी मिळाली आहे। भात शेतीसह खरीप पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असून रखडलेल्या शेती कामांना पुन्हा वेग येणार आहे। दरम्यान राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे। सध्या राधानगरी धरण 65% भरले असून पाणी साठ्याच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे। पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।